सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल डोंबिवलीच्या शिंदे गटाच्या त्या नगरसेवकाचा तो प्रताप तुम्ही सर्वांनी पाहिला असाल. रमेश सुकऱ्या म्हात्रे 4 वेळा सभापती पद भूषवलेलं आहे. एका डोंबिवलीच्या सरकारी इस्पितळामध्ये येऊन महिला डॉक्टरला चापट्या मारून तिचा फोन पाडेपर्यंत, तिला आई बहिणीवरून शिव्या घालेपर्यंत, पुरुष डॉक्टरला अगदी 8-10 जणांनी मिळून ती मारहाण करेपर्यंत, मिळेल ती वस्तू डोक्यात घालेपर्यंत सारे व्हिडिओ आपण पाहिले. हा विषय नेमका काय होता? अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात. अनेकांना असं वाटू शकतं की डॉक्टर किंवा सरकारी इस्पितळामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांचा स्वभाव, डॉक्टरांचं बोलणं, ज्या टोनमध्ये, ज्या रागीट स्वरामध्ये डॉक्टर बोलतात, ते पाहता अनेकदा पेशंटच्या नातेवाईकांचा जो पारा चढलेला असतो, त्यामध्ये हा प्रकार घडलेला असू शकतो. मी तुम्हाला काही फॅक्ट्स ठेवतो, तुमच्या सर्वांसमोर काही फॅक्ट्स ठेवतो. फॅक्ट्स असे बघा. तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवेल. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी ज्यांनी हा विषय माहिती आहे त्यांनी याचे व्हिडिओ पाहिले. मी तुम्हाला ऑडिओ सुद्धा ऐकवेल, ऑडिओ सकट व्हिडिओ ऐकवेल. ऑडिओमध्ये तुम्हाला कळतं की तो माणूस काय बोलतोय, कुणाशी कशा प्रकारे बोलतोय. मी तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो, फॅक्ट सांगतो. कल्याण आणि डोंबिवली ही 2 मोठी शहरं, या दोघांची मिळून एक महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, जिला आपण KDMC महानगरपालिका म्हणतो. कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेमधनं खासदारकी भूषवतात ते आहेत श्रीकांत शिंदे, श्रीकांत एकनाथ शिंदे. निधीची काही कमतरता नाही, निधीसाठी लोक यांच्याकडे जातात, बरोबर. इथे निधीची कमतरता आपण म्हणूच शकत नाही. निधी कमी पडतोय, इस्पितळांना निधी नाहीये. कारण हे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, कारण संबंध कल्याण आणि डोंबिवलीमध्ये 2 हॉस्पिटल. कल्याणमध्ये आहे रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीमध्ये आहे KDMCचं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं शास्त्रीनगर रुग्णालय. दोघांची खाटांची संख्या जर एकत्रित केली तर 250 ते 300, याच्यावर आकडा जात नाही, दोघांची मिळून. आणि कल्याण आणि डोंबिवलीची मिळून जर लोकसंख्या तुम्ही पाहिली 2011च्या सेन्सस प्रमाणे, जनगणनेप्रमाणे ही लोकसंख्या एक 10 लाखाच्या आसपास, 11ची. आता 2026 मध्ये आपण आहोत, जवळपास 18 ते 20 लाखांच्या आसपास ही लोकसंख्या गेली असेल असा आपण एक अंदाज धरूया. आणि ह्या हॉस्पिटलच्या एकूण खाटांची संख्या, बेड नंबर हा 250-300 आणि लोकसंख्या 18 ते 20 लाख. रेशो काढा, रेशो पहा. 10-10 हजार लोकांच्या मागे सुद्धा एक खाट नाहीये. तुम्हाला कळतं मी काय म्हणतो? किती भयावह परिस्थिती आहे. 10-10 हजार लोकांच्या मागे सुद्धा एक खाट नाहीये. तुमचा पैसा जातो कुठे? तुम्ही जे खर्च करता महापालिकेच्या टॅक्सवर, तुम्ही जे घालवता, तो पैसा कुठे जातो माहितीये? यांच्या कंत्राटदारांची, यांच्या नगरसेवकांची, यांच्या लाडक्या योजनांमध्ये. जाऊ दे आता, मला त्या सगळ्या गोष्टी काही बोलायच्या नाहीत, कारण कसं असतं, लोकांना सुद्धा हेच आवडतं. 1,500 तोंडावर फेकून मारले की आपण सगळे शांत. हे सगळं मी का सांगतोय, कुणासाठी सांगतोय, कशासाठी सांगतोय हे समजून घ्या. आज तो प्रकार जो आपण पाहिलात, त्या प्रकाराचा सर्वप्रथम मी तुम्हाला तो व्हिडिओ ऐकवतो, ऑडिओ सकट व्हिडिओ ऐकवतो, त्याच्या पुढे मी पुन्हा माझं विश्लेषण करतो. जर एकदा हा व्हिडिओ ऐका. मी इथं फक्त डॉक्टर आहे, मी काय केलं? करून दाखवते का? आई तुझ्या आईची गाण तुझ्या चेहरा बघून घ्या, त्याचा चेहरा बघून याला तुला बाहेर तुझ्या आईला ठेवली. तुझ्या फोन का नाही दिला? मॅडमचा नंबर का नाही दिला? सुद्धा मॅडमचा
नंबर द्या तुम्ही दिलाच नाही. तुझ्या बहिणीला बघा लागलं तुझ्या आहे थोडे माधवचं हे कोण तुझ्या आईची गाड तुझ्या आम्ही सांगतो तरी पण आम्ही त्यांचं सहन करतो. टेन्शन घ्या तुम्ही मुंबईला पाठवता आता ह्या कंडिशन मध्ये मुंबई तुम्हाला मुंबई मरायला पाठवता आमच्या पेशंटला तुम्ही तरी पण मॅडम सांगतो आम्ही 3 तास लागतील आम्हाला साईडला जायला. आम्हाला काय पण करू इथेच घ्या. नाही बोलू हे 30 वर्ष झाली नगरसेवक आहे मी. माझ्या हॉस्पिटल माझ्या वार्डाचं हॉस्पिटल आहे. तू बोलू नको आई झवडे तुला आज बोलतो मी माझं आहे इथे या आई झवडे आहेत ना. डॉक्टर नाही साईडला घेऊन जा. डॉक्टर नाही साईडला घेऊन जा. बोलतेस कोणाशी तुझे फोनवरती दाखव मला बोलतेस कोणाशी फोन करू नका. देतो फोन फोन कोणाशी चाललंय कोणाशी फोन चाललंय दाखवा मॅडम. मग दाखवा. मग दाखवा तुम्ही उगाच सांगतो की देऊ नका. तोडणार नाही द्या. तोडणार नाही द्या. तोडणार नाही द्या. मी सांगते द्या. तोडणार नाही लिख देऊ नका. मी तुम्हाला आता पण सांगते. तुम्हाला काय आता लिख देऊ नका मॅडम. तुम्हाला सांगते त्या माणसं अजून ओळखलं नाही. 3 वेळा सभापती झालेले आहेत ते तुम्हाला सांगितलं. 4 वेळा 4वी वेळ 5वी या साईडला ह्या पाठवतात भेटतो साईडला भडवा आलेला इथे भडवा तू भडवा आहे का यांचा भेट माझ्याकडे आता बघा पुन्हाच माझं बघतो तुम्ही ऐकलं का आमचं. आता आम्ही काहीच करू शकत प्लीज नका प्लीज. आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही मुंबईला पाठवत आहे पेशंट मुंबईला पाठवत आहे आता या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात एक नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे एका डॉक्टरला मारहाण करतोय, कानफाटात आवाज काढतोय. त्याच्यानंतर 8-10 जण त्याचे गुंड येतात. ते गुंड सुद्धा मारहाण करतात. त्यानंतर तिथे उभी असलेली एक महिला गायनेकोलॉजिस्ट, ती गायनेकोलॉजिस्ट फोनवर आपल्या वरिष्ठांशी बोलायला जाते. तिच्या सुद्धा कानफाटात मारली जाते. तिचा फोन खाली पडतो. तिला आई बहिणीवरून शिव्या घातल्या जातात. आपण नीट ऐका. त्यात तो डॉक्टर हे सुद्धा म्हणतोय मी एक साधा डॉक्टर आहे. याचा अर्थ की मला इथल्या सुविधा ह्या माझ्या हातात नाहीत. तुम्ही मला जी मारहाण करताय इथल्या सुविधा माझ्या हातात नाहीत. तुम्ही महिला डॉक्टरला मारताय, तिला शिव्या घालताय. हा विनयभंग होत नाही. हा विनयभंगाच्या व्याख्येत येत नाही का? कशासाठी? कारण फक्त सरकारी पक्षाचा नगरसेवक तिथे बसलाय. मुजोर माजखोर नगरसेवक तिथे बसलाय. 4 वेळा सभापती राहिला हा नगरसेवक तिथे बसलाय. म्हणून त्याच जागी जर दुसरा एखादा असता तर आतापर्यंत त्याच्या अख्ख्या परिवाराला अटक झाली असती, खानदानासकट अटक झाली असती. हे लक्षात घ्या. काय कुण्या दिशेने आपण आहोत. काय प्रकरण हे माहितीये तुम्हाला? एक महिला तिथे आदल्या दिवशी येते 8:30 वाजताच्या आसपास संध्याकाळी. तिला असं सांगितलं जातं बघा तिची पहिली डिलिव्हरी. डॉक्टर सोनोग्राफी चेक करतात त्यावेळेस कळतं की बाळाच्या भोवती नाळेचा विळखा आहे. अशा केसमध्ये डॉक्टरांच्या भाषेमध्ये यांना इथे NICU ची आवश्यकता लागेल. जर प्रसूती झाली तर NICU ची आवश्यकता लागेल. NICUच्या विना म्हणजे जर आपण केलं तर कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात किंबहुना दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो, बाळाच्या आणि आईच्या. त्यामुळे NICU आपल्याकडे जरी असलं तरी फार लिमिटेड बेड अवेलेबल आहेत, खाटा अवेलेबल आहेत आणि त्या साऱ्याच्या साऱ्या ऑक्युपाईड फुल, त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त भरलेल्या आहेत. आपल्याकडे एकही NICU मधला बेड नाही. जर लागलं तर कुणाला उठवायचं? कुठल्या पेशंटला म्हणायचं तू खाली झोप आणि तू वर झोप? NICU कळतं आपल्याला नाही. आपल्याकडे आपल्याला निधीची कमतरता आहे. आपल्याकडे निधी नाही. आज विचार करा, ज्यावेळेस त्या डॉक्टरने ते सांगायचा प्रयत्न केला नातेवाईकांना, नातेवाईकांनी नगरसेवकाला सांगितलं, नगरसेवकाने इथे येऊन मारहाण केली. नगरसेवकाने ह्या नगरसेवकाला पहिला प्रश्न विचारला पाहिजे. खरं तर तू तुझ्या महासभेमध्ये किती वेळा हा प्रश्न विचारला? ह्या दवाखान्याविषयी तू तुझ्या खासदाराकडे किती वेळा गेला? तुझ्या आमदाराकडे किती वेळा गेला? तुझ्या आमदाराकडे? रवींद्र चव्हाण स्वतः मंत्री आहेत तिकडनं, त्यांच्याकडे किती वेळा गेलास या दवाखान्यासाठी, विशेष निधी आणण्यासाठी, या दवाखान्याची क्षमता वाढवण्यासाठी? अख्ख्या डोंबिवलीमध्ये एक दवाखाना, किती वेळा गेलास? तिथे भांडलास, तिथे नाही भांडलास. तिथे आम्हाला काय कामकाज चालतं आम्हाला माहित नाही. सभागृहात कामकाज करायचं असतं का? अरेच्छा, त्यासाठी आम्ही नगरसेवक म्हणून निवडून येतो का? अरेच्छा, माहितीच नाही आम्हाला. आपण आपल्या खासदाराकडे किती पाठपुरावा केलात? आपण किती पैसा आणलात त्या आपल्या विभागासाठी, त्या दवाखान्यासाठी किती आणलात? नाही, माहिती नाही. आपण फक्त मारहाण करायची.
त्यानंतर त्या मारहाणीनंतर तिथल्या नर्सेसची काय अवस्था झाली पाहिजे तुम्हाला. ज्या प्रकारे त्या नर्सेस रडत होत्या, शरम वाटायला हवी या गटाला. पहा जरा. एखाद्याच्या लेकराला एवढं मारतात ते कधी तुमच्या मुलांना मारा असं काय करणार आहे सलीम ते सगळे काय सांगणार आपल्याला माणसं नाही अरे हो 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 मॅडम मला ते येऊन गेले सकाळी ऐक ना सकाळी सरी गाडी लावली आहे. या नगरसेवकाला एवढाच राग होता, त्याने महापालिकेला प्रश्न विचारायला हवा होता, खासदाराला प्रश्न विचारायला पाहिजे होता, त्या मंत्री आमदाराला प्रश्न विचारायला पाहिजे होता. डॉक्टरांना मारहाण करून याने काय मोठा पुरुषार्थ साधला. रमेश सुकऱ्या म्हात्रे हा शिंदे गटाचा नगरसेवक म्हणून याच्यावर कोणतीही कारवाई नाही. डॉक्टरांच्या सर्व संघटना मुख गिळून गप्प, तोंड शिवून घेतलं डॉक्टरांच्या संघटनांनी. कारण काय मला माहित नाही, सरकारी पक्ष म्हटलं की शांतता, आळीपिळी, गुपचिडी. मला खरं तर त्या आपल्या कामगार संघटनेचे, कामगार म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे खरं तर आभार मानायचे. शिवसेनेच्या ह्या कामगार सेनेने एकमेव आपली रजिस्टर संघटना आहे, सबंध कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची एकमेव रजिस्टर संघटना कल्याण डोंबिवली कर्मचारी कामगार सेना. त्याचे बाळा हरदास असतील, त्यानंतर बाळा हरदास त्याचे अध्यक्ष, तात्या माने आपले माजी नगरसेवक आणि डोंबिवलीचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे, सचिन बासरे माजी नगरसेवक, सुनील पवार असतील, अजय पवार असतील, सुरेश तेलवणे असतील, या सर्वांनी तिथे जाऊन त्यांच्यावर दबाव टाकला. आज आदित्य साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये आवाज उचलला. आदित्य साहेबांनी तिथे कार्यवाही अपेक्षित आहे आणि त्यांनी हा विषय लावून धरला. तुम्ही पाहिला असाल, नसेल पाहिलं तर हा एकदा व्हिडिओ पहा. त्या नगरसेवकांनी हात उचलला आणि त्या डॉक्टरांना मारहाण केली. अध्यक्ष महोदय, किती गंभीर प्रकरण आहे, किती गंभीर प्रकरण आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे एखादा कोणी डॉक्टर आपल्याला सांगतो की ह्या हॉस्पिटलमध्ये बेड नाहीये, निकूची गरज लागणार आहे आपल्याला, आपली ऍडमिशन दुसऱ्या हॉस्पिटलला करून देतो. आपण मारहाण करायची डॉक्टर्सना, महिला असो, पुरुष असो, कुठचेही डॉक्टर्स असो, कुठचेही नर्सेस असो, कुठचेही रेसिडेंट डॉक्टर्स असो. अध्यक्ष महोदय, काय चाललंय आपल्या राज्यामध्ये. मला तर सगळे तिथे मान्य करतील की असं जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली आणि जर काम बंद झालं तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आमची मागणी ही आहे की आपण निर्देश द्यावे सरकारला. एक तर मुख्यमंत्री महोदयांकडून ह्याच्यावर निवेदन व्हावं, त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही. अध्यक्ष महोदय, ही आपण इथे निर्देश दिले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, आपले निर्देश याच्यावर गरजेचे आहेत. आदित्य साहेबांच्या त्या सगळ्या मागणीवर अध्यक्षांकडनं सुद्धा कार्यवाही व्हावी, प्रशासनाला आदेश दिले गेले. आणि त्यानंतर दोन्हीकडनं, म्हणजे डोंबिवलीमध्ये आपली म्युनिसिपल कर्मचारी सेना असेल किंवा आदित्य साहेब असतील, यांच्या सगळ्या एकत्रित या मिश्रणानंतर तिथे कार्यवाही झाली. पोलिसांकडनं गुन्हा नोंद झाला. 195-26 भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत 132, 121(1) असे गुन्हे नोंद झाले. यात अजूनही विनयभंगाचा गुन्हा नाहीये. खरं तर हा विनयभंगामध्ये मोडतो. ज्या प्रकारे त्या महिलेला मारलं गेलं, जाऊ दे, मी त्या डीप मध्ये जात नाही आता. या लाडक्या बहिणी, ह्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत. मग ती महिला डॉक्टर तुमची लाडकी बहीण नाही, तो डॉक्टर तुमचा पुरुष लाडका भाऊ नाही. मग डॉक्टरांना जर अशा प्रकारची मारहाण होत असेल, हे गावगुंड बाहेर किती, त्यांचा गावगुंडांचा माज किती असेल याचा विचार करा. त्या डोंबिवलीमध्ये समजा एखादा सर्वसामान्य असेल, त्याला किती मारतील हे, आणि ह्याच्यावर कोणी आवाज सुद्धा उचल. आज डॉक्टरांचा विषय म्हणून कमीत कमी आवाज उचलला जातो, इतरांसाठी किती आवाज उचलला जाईल. अजिबात नाही. तुम्ही त्यांच्या विरोधात बोललात, संपलात, तिथे बोलायचं नाही. हा रमेश सुकऱ्या म्हात्रे हा तिथे त्याच्या भागामध्ये किती दहशत तयार करून बसला असेल, विचार करा. आज पोलिसांकडनं त्यांना पोलीस कोठडी आहे. बघूयात काय घडतं या सगळ्यावर. पण अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. जोपर्यंत त्या प्रतिक्रिया ऑडिओ ऐकला नव्हता तोपर्यंत होत्या, पण आता तुम्ही ज्यावेळेस ऑडिओ ऐकला त्यानंतर तुमच्या संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा थांबल्या असतील आणि तुम्ही स्पष्टपणे म्हणाल की होय, या रमेश सुकऱ्याला ह्याचं नगरसेवक पद गेलं पाहिजे. एकनाथ शिंदे, तुमच्या ह्या मुजोर नगरसेवकावर तुम्ही काय कारवाई करणार. श्रीकांत शिंदे, तुम्ही काय कारवाई करणार. तुम्ही डॉक्टर आहात म्हणवता, स्वतःला ऑर्थोपेडिक सर्जन म्हणवता. मग ऑर्थोपेडिक सर्जन तुम्ही या डॉक्टरांच्या भावना समजून घेणार का. प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. करणार का. शिस्त आहे का तुमच्या नगरसेवकांमध्ये कुणामध्ये. आडात असेल तर पोहऱ्यात येईल. मग आडाने आपली शिस्त शिकवावी.
अडाणी आपली शिस्त दाखवून द्यावी आणि ह्या नगरसेवकावर पहिली कारवाई करावी आणि याचं खरं तर नगरसेवक पद रद्द झालं पाहिजे, स्पष्टपणे सांगतो. असो, याच्यात काहीही घडणार नाही हे तुम्हाला मी आजच सांगतो. काहीच घडणार नाही. त्या डॉक्टरांना भविष्यामध्ये आणखी कसल्या कसल्या धमक्या येतील हे काही ते वेगळं सांगायची गरज नाही. हे असंच पाहायचंय तुम्हाला. घ्या आपल्या उरावर सगळ्यांना, घ्या. ह्या असल्या लोकांना निवडून द्या. ह्या असल्याच लोकांना निवडून द्यायचंय आपल्याला भविष्यामध्ये. चांगली माणसं आपल्याला सुद्धा पाहवत नाहीत ना, त्यामुळे हेच पाहायचंय आपल्याला भविष्यामध्ये. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.